नमस्कार मंडळींनो, आज आपण जाणून घेऊयात कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मान-सन्मान आणि अभिषेक. आम्ही गेल्याच हप्त्यामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मान-सन्मान आणि अभिषेक केला. त्याचबरोबर आम्ही इतरही देवी-देवतांचे दर्शन घेतले. 3 दिवसामध्ये आम्ही तब्बल 7 देवदेवतांचे दर्शन घेण्यामध्ये इथे समर्थ झालो. तर आपण याचा थोडक्यात सारांश बघूयात. आम्ही छत्रपती संभाजीनगरवरनं निघालो आणि आम्हाला सुरुवातीला लागली येडशीची देवी. तर येडशीच्या देवीचं हे निसर्गरम्य ठिकाण पाहून कुणालाही आल्हाददायक वाटतं. उंच टेकड्यावरती एक छानसं मंदिर आणि मंदिराला जाण्यासाठी लागणारं एक विशाल असं गेट. गेटच्या मध्ये आलं कीच आपल्याला पायऱ्या लागतात आणि तिथे चढून आपल्याला वरती यावं लागतं. वरती आलो की आपल्याला एक छानसं श्री दत्तात्रेयाचं मंदिर लागतं, जिथे एक सुंदर अशी मूर्ती सर्वांचं लक्ष आकर्षण करून घेते. तिथे आपल्याला वरती गेलं की साधारण 1 ते दीड तास लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. कारण गर्दी तशी फार नव्हती, परंतु इथे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते. तर आमचं दर्शन झालं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला श्री तुळजाभवानी तुळजापूरसाठी. तुळजापूरला आम्ही संध्याकाळी मुक्कामी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा अभिषेक पूजा होती. तर अभिषेक पूजा करण्यासाठी मंडळींनो तुम्हाला सांगू इच्छितो की तो पूजा विधी करण्यासाठी आपल्याला 8 दिवस आधी बुकिंग करायची. ती कशी करणार हे सगळं सविस्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर या पूजेसाठी आपल्याला जे ताट सजवायचं आहे त्यामध्ये आपल्याला साडी, चोळी, बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हळदी कुंक 125 ग्रॅम, गुलाल शेंदूर 125 ग्रॅम, हार, वेणी, पंचखाद्य, खारी खोबरे, खसखस, खवा, खडीसागर, खेळणा पाळणा, पुरणाचा नैवेद्य, ओटीचे सामान, त्याच्यामध्ये खण, गहू, सुपारी, पैसा, 5 प्रकारचे फळे, नारळ, विडा, दक्षिणा आणि होमपुडा. तर यापैकी आम्ही हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय ते आणलं आणि नैवेद्य पूजा हे आपले जे पुजारी आहेत ते सकाळी घेऊन येतात. तर पूजा झाल्याच्या नंतर असा प्रसाद आपल्याला देण्यात येतो. योगायोग बघा, ज्या दिवशी आम्ही इथे पूजासाठी आलो त्याच दिवशी अमरावती येथील देवीच्या पालखीचं आगमन झालं होतं आणि त्याचेही दर्शन आम्हाला इथे लाभले. मंदिराच्या दक्षिण साईडला इथे जावळ काढण्यासाठी जागा आहे बघा, आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे तुळजाभवानीचा गोंधळ पूजाचा पण स्थान दिसत आहे. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल. त्याचबरोबर मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला इथे मल्हारी मार्तंड यांचं मंदिर दिसत आहे. दत्तात्रेयांचे पण मंदिर आहे. उत्तरे साईडला हे असतं आणि दक्षिण साईडला तुम्हाला हे मंदिरं दिसतात. यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला गाणगापूरसाठी. तर साधारण 2 ते 2.5 तास एवढा प्रवास करून आपण गाणगापूर येथे पोहोचतो. गाणगापूर येथे आपल्याला श्री दत्तात्रेयांचे प्रसिद्ध आणि पावन असे तीर्थक्षेत्र आहे, जिथे आपण गेल्यानंतर सुरुवातीला संगमावरती स्नान करण्यासाठी जातो. तिथे आपल्याला गाडीची पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे. हा जो संगम आहे हा पुराणांमध्ये याचं खूप वर्णन झालेलं आहे. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला इथे स्नान करायचेच असते. त्याचे पुण्य हे खूप अपार आहे. स्नान करताना कृपया हे लक्ष द्या की हा जो संगम आहे हा नदी पात्र याचं खूप खोल आहे, त्याच्यामुळे खूप मधात जाण्याची गरज नाही. आपण साईडलाच आंघोळ करू शकतो. हा म्हणजे भीमा आणि अमरजा या दोन्ही नदींचा इथं संगम आहे. वरती आपण जे पाहू शकतात तिथे लोक पारायणाला बसतात. आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता तर आम्ही दत्तबावनी ही तिथे वाचली आणि गुरुचरित्राचा 40वा अध्यायही आम्ही तिथे बसून वाचला. इथले दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही समोर आलो. संगमापासून अगदी 150 मीटर अंतरावर आपण डाव्या साईडला जर पाहिलं तर भस्माचा डोंगर असं इथे तुम्हाला एक छोटीशी कमान दिसेल.
तिथनं मधात आलो तर आपल्याला हे भस्माचा डोंगर ही जागा तिथे दिसते. भस्माचा डोंगर म्हणजे भगवान परशुराम यांनी तिथे जो यज्ञ केलेला होता त्या यज्ञाची ही जागा. आता जर पाहिलं तर तिथे आपल्याला भस्माचा जो कलर आहे तसा भस्म आपल्याला सापडत नाही. तर आपण काय करतोय, तिथली जी माती आहे तीच आपण भस्म म्हणून आपण घेऊन जातो आणि भक्त मोठ्या श्रद्धेने ते आपल्याला आपल्या अंगाला लावतात, आपल्याला टिळा लावतात. जाताना लक्ष द्यायचंय आपल्याला, आपले पादत्राणे आहेत हे आधीच काढायचे आहेत. हे भस्म ज्यावेळेस आपण उकरतो ते अतिशय नरम असं जातं. एका छोट्याशा काडीने मी ते उकरत होतो आणि ते भुरूभुरू असं निघत होतं. तिथनं निघताना ज्यावेळेस आपण मुख्य मंदिराकडे येतो त्यावेळेस आपल्या उजव्या साईडला आपण पाहू शकता की तिथे श्री स्वामी समर्थांचं एक मोठं असं केंद्र आहे. आणि आपण पोहोचलोय निर्गुण मठ, श्री दत्तात्रेयांचा निर्गुण मठ गाणगापूर येथे. तिथे आम्हाला यायला साधारणतः 2:30 ते 3 वाजले. तोपर्यंत आरती झालेली होती आणि गर्दी काही नव्हती, तर आमचं अतिशय 10 मिनिटामध्ये दर्शन झाले. हे आपण बघू शकता निर्गुण पादुका. गाणगापूरच्या नंतर आमचा प्रवास पुढे चालू झाला अक्कलकोटसाठी. अक्कलकोटला पोहोचता पोहोचता आम्हाला साधारणतः 8 वाजले आणि 8 वाजता आम्हाला जी शेज आरती आहे वटवृक्षाची ती आम्हाला भेटली. तर साधारणतः मी सांगू इच्छितो सर्वांना की शेज आरती जी आहे ही साधारणतः 45 ते 50 मिनिट चालते. अक्कलकोटच्या नंतर आम्ही मुक्कामी आलो पंढरपूरसाठी. तर पंढरपूरमध्ये जी बुकिंग आम्ही केली आहे श्री भक्त निवासमध्ये केली आणि ती कशी वगैरे करायची तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सर्व काही सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर पंढरपूरमध्ये आम्ही जो पास काढलेला होता दर्शनाचा तो 8 दिवस आधीच काढला होता. त्यामुळे 25 ते 30 मिनिटात आमचे दर्शन झाले. तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्ती. आणि पंढरपूरचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो ते म्हणजे शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर या अतिशय उंच अशा पठारावरती आहे आणि खूप छान प्रकारे मंदिराचं बांधकाम इथे आपल्याला दिसतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरती आपल्याला गाडी पार्किंग करायला जागा मिळेलच असं नाही, तर खालीच आपल्या सोयीने आपल्याला गाडी पार्क करायची असते. शिखर शिंगणापूरच्या नंतर आपण निघालो जेजुरीच्या वाटेवरती. तर जेजुरीला येण्याच्या आधी आम्ही इथलची बुकिंग केली होती कारण ती 15 ऑगस्टचा दिवस होता आणि सुट्ट्यामुळे इथले जे हॉटेल्स आहेत किंवा लॉज आहेत ते ऑलरेडी बुक असतात. तर आम्ही हा जो लॉज पाहिला त्याचं नाव लक्ष्मण AC लॉज. तिथनं आपल्याला पाहू शकतो आपण गड किती सुंदर प्रकारे दिसतोय. हा रूम मधून घेतलेला फोटो आहे. ते महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे श्री खंडोबा मल्हारी मार्तंड. तर यांचा जो अभिषेक आहे तो ॲक्च्युली आम्हाला रविवारी सकाळी घ्यायचा होता, परंतु त्या दिवशी आम्हाला डेट अवेलेबल नसल्यामुळे तो शनिवारी संध्याकाळीच करावा लागला. तर शनिवारी संध्याकाळी 8 वाजता आम्हाला तो वेळ दिलेला होता. तर आम्ही 7 वाजता गड चढण्यासाठी निघालो. तर कुलदेवतेचा मान सन्मान यासाठी आपल्याला जे काही अलंकार लागतात ते अशा प्रकारे: भंडारा, भरलेले 5 खोबरे वाटी, विडा, दक्षिणा, पिवळे वस्त्र, पिवळ्या फुलांचा हार व दावणा, बेल भंडार, बेलाची 108 पाने व 125 ग्राम हळद इत्यादी. तर नैवेद्य जे आहे त्याच्यामध्ये भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, लसणाची चटणी, पुरणपोळी, वरण भात इत्यादी. तर अशा प्रकारे प्रसन्न असं वातावरण होतं आणि 15 ऑगस्टचा दिवस असल्यामुळे मंदिराला जणू काही एक वेगळ्या प्रकारची चकाकी आलेली होती. मुख्य मंदिराच्या गेटवरती इथे वंदे मातरम असं लिहिलं होतं आणि तसंच गर्भगृहात सुद्धा अ, भारत माता की जय असं ब्रीदवाक्य कोरलेलं होतं. तुम्ही बघू शकता हा नैवेद्य जो आहे हा दुसऱ्या दिवशी आमचे जे ब्राह्मण आहेत त्यांनी तिथे वाहिला. गडावरनं रात्रीचा नजारा जो जेजुरी शहर आपल्याला दिसते ते अशा प्रकारे आम्ही इथे टिपला आहे.
खूप सुंदर अशा प्रकारचा इथे तुम्हाला नजारा दिसतोय. आणि त्यानंतर आमचा वापसीचा प्रवास चालू झाला, जो की घराकडे होता. तर मंडळींनो, मी सुरुवातीला जसं सांगितलं की आपल्याला या बुकिंग कशा प्रकारे करायची. तर तुम्ही इथं बघा, श्री तुळजाभवानी.org या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. ऑनलाईन सेवामध्ये आपल्याला अभिषेक पूजा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि जी पूजा आपल्याला करायची आहे त्यावरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होईल. तिथे वेबसाईट आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर विचारेल. तो मोबाईल नंबर आपल्याला तिथे प्रविष्ट करायचा आहे. मोबाईलवरती आपल्याला ओ टी पी जनरेट होईल. ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होईल. आता या पेजवरती आपल्याला जी पूजा घ्यायची आहे ती सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर आणखीन पुढचं पेज आपल्याला येईल. खाली दिलेला स्लॉट आपल्याला बुक करायचा आहे. आधी आपल्याला डेट चूज करावं लागते. त्यानंतर बाकी गोष्टी ज्या आहेत ह्या इथे तो वन बाय वन घेतो. आता समजा आपण डेट एक सिलेक्ट करूया. ती डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये तो आपल्याला वेळेचा स्लॉट विचारेल की कोणत्या वेळेमध्ये आपण करू इच्छिता. ती वेळ घेतल्यानंतर आपल्याला खाली ते ज्या पुजाऱ्याकडनं आपल्याला करायचे त्या पुजाऱ्यांचं इथं नाव टाकावं लागतं. मोबाईल नंबर हा कंपल्सरी नाही आहे त्यांचा. ते टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला जेवढे लोक आपल्यासोबत आहेत, समजा आता आम्ही 5 जण होतो आणि 5+2 मुलं, अशा प्रकारे आपल्या सर्व जे काही भक्त आहेत आपल्यासोबत त्यांची आपल्याला डिटेल इथे टाकायची आहे. त्याचबरोबर एक ओळखपत्र, जसं आता आधार कार्ड असेल तर आधार कार्ड आपण इथे त्यांचा नंबर टाकायचा आहे. त्याचा नंतर त्या व्यक्तीचा फोटो इथे आपल्याला अपलोड करावा लागतो. त्या फोटोची साईज किती पाहिजे, ती 50 KB पेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली सबमिट करायचं आहे. याच प्रकारे त्यांचं अकोमोडेशनसाठी सुद्धा इथे दिलेलं आहे, परंतु सध्या ऑनलाईन अकोमोडेशन अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला ऑफलाईनच करावं लागतं. ज्याप्रमाणे तुळजाभवानीचं आपण केलं त्याचप्रमाणे आपण इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुद्धा आपण इथे बुकिंग करू शकतो. त्यामध्ये आपल्याला या साईटवरती जायचं आहे. साईटवरती गेल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करावं लागतं. नंतर खाली तुम्हाला ऑप्शन्स देतात, त्यापैकी योग्य ऑप्शन निवडून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन सारखाच आहे, आपल्या मोबाईल नंबरवरती लॉग इन करायचा असतो. ओ टी पी आल्यानंतर खाली तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतात. तुम्हाला कोणता पास पाहिजे, दर्शन पास पाहिजे किंवा पूजा अभिषेकचा पाहिजे. त्यानुसार इथे 5 प्रकारच्या पूजा आहेत. ते नित्य पूजा जो आहेत आपण ते एकदा चेक करूया तिथे स्लॉट अवेलेबल आहे का. त्याचप्रमाणे त्या त्या पूजेसाठी लागणारा जो खर्च आहे त्याची जी काही देणगी आहे ती इथे तुम्हाला दिसते. ते आपण चेक करू शकता. देणगीच्या खालीच आपल्याला त्याचा पर्टिक्युलर जो वेळ आहे त्याच वेळेमध्ये ती पूजा होत असते, ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटतं. आता आपण इथे दर्शन पाससाठी ट्राय करत आहोत, परंतु दर्शन पास असं दिसते की जो 8 दिवसाचा स्लॉट आहे तो ऑलरेडी बुक आहे. तिथे कुठेही आपल्याला दर्शन पास अवेलेबल नाही आहे. 8 दिवसाचा पुढचा जर आपण पाहिला तर तिथे तो अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, तर आपण आता ट्राय करूया की पूजाचा काही आहे का. आपण दुसरा पूजा विधी चेक करूया. यामध्ये पण आपल्याला जे आहे लाल तारीख दिसत आहे पुढच्या 8 दिवसांची. त्यानंतर मात्र ब्लू दिसत आहे, निळा दिसत आहे. निळ्याचा अर्थ असा की अजून त्या डेट ओपन झालेल्या नाही आहेत. ते ओपन झाल्याच्या नंतर त्या ग्रीन दिसतील आणि बुक झाल्याच्या नंतर त्या रेड दिसतील. तर ह्या ज्या दिसतात त्या डिसेंबरपर्यंत रेड आहेत. याचाच अर्थ असा की डिसेंबरपर्यंत ऑलरेडी त्या पूजा बुक झालेल्या आहेत, ते स्लॉट्स बुक झालेले आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला ते रेड दिसत आहे. मित्र, तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपल्याला पूजा करायचीच असेल
तर आपल्याला नियोजन असे करावे लागेल की प्री प्लॅन करून ती बुकिंग स्लॉट अवेलेबल असेल तेव्हाच आपल्याला ती बुकिंग करून आपली जी पूजा आहे ती कन्फर्म करावी लागेल. हरकत नाही. आपण आता एक काम करूया. अकोमोडेशनसाठी काही अवेलेबल आहे का ते आपण चेक करूयात. तर अकोमोडेशनसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की 8 ते 10 दिवस आधी ही साईट ओपन असते. आपल्याला तिथे समोर अकोमोडेशनच्या समोर आपल्याला डेट टाकावी लागते. डेटच्या नंतर आपल्याला किती रूमसाठी पाहिजे आणि किती दिवसांसाठी पाहिजे आहे ते टाकायचं असतं. त्यानंतर आपल्यासोबत किती जण असतील, प्रौढ किती लोक असतील, मुलं किती असतील ते आपल्याला टाकायचं आहे. आणि प्रत्येक भक्तांची इथे डिटेल आपल्याला द्यायची आहे. लक्षात घ्या, इथे जसं आपलं ओळखपत्र असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आधार कार्ड दिलं असेल तर आधार कार्डवर जे नाव आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे माहिती भरायची आहे आणि याची सत्यप्रत एक आपण प्रिंट काढून ही सोबत ठेवायची आहे आणि ओरिजिनल सुद्धा आपल्याला तिथे दाखवावे लागतात. तर कृपया ह्या बाबी लक्षात घ्या. तर याचबरोबर या माहितीपत्रकात एवढंच. पुढे जेजुरीसाठी जो प्रोग्राम आहे तर तिथे अजून तरी ऑनलाईन बुकिंग किंवा ऑनलाईन अभिषेक बुकिंग अवेलेबल नाही आहे. तिथे आपल्याला पुजाऱ्यांमार्फतच बुकिंग स्लॉट करून घ्यावं लागतात आणि तिथे असं आहे की एक दिवस आधीच हे बुकिंग कन्फर्म होते की आपल्या पूजा उद्या होणार आहे की नाही. तर मंडळींनो, तुम्हाला असं सांगू इच्छितो की जो कुलदेवी आणि कुलदेवताचा जो मान सन्मान आहे हा दरवर्षी केला तर अतिशय उत्तम, परंतु ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी कमीत कमी 3 वर्षातून एकदा तरी हे करावं. तर श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.